बाबासाहेब आणि प्रकाश भाऊ मुसळे हे हात लावून बाबासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। दोन्ही महामानवांना वंदन करून आता यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी अखंड विश्वाचे उद्धार करते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी आजच्या भूमिपूजनाचा पहिला नारळ महिलांच्या हस्ते या ठिकाणी वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सुरू आहे। बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेला समतेचा अधिकार, महिला आणि पुरुष समानता ही या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि आदरणीय काकांनी हा श्रीफळ या ठिकाणी फोडल्यानंतर भूमिपूजनाचा जो मुख्य कार्यक्रम आहे फावडा मारून कुदा मारून अगरबत्ती प्रज्वलित करावी विनंती करतो। अगरबत्ती प्रज्वलित करतील, त्यानंतर काकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल या ठिकाणी आणि त्यानंतर कुदळवरून या ठिकाणी आजचा भूमिपूजन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मी विनंती करतो काकांच्या काका घ्या पुष्पहार अर्पण करा। बोल पुष्पहार रोहन सावंत साहेब यांना विनंती करतो आणि अगरबत्ती प्रज्वलित करत आहेत आणि रोहन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। या ठिकाणी विविध सर्वोच्च सभागृहामध्ये सातत्याने एक मागणी पुढे केली होती की अंधेरी विधानसभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंबेडकरी जनतेच्या वतीने काकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय भीम। या संविधान ग्रंथालयाच्या भूमिपूजनाला केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील नेते काकांनी सांगितले एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा दबदबा आहे असे आपले एकमेव नेते उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तमाम मंत्रिमंडळातील मंत्री आणि सर्व आंबेडकरी नेते यांचा या ठिकाणी समावेश होणार आहे अशी सूचना काकांनी मला करत सांगितली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून आज 13 एप्रिल 2026 रोजी अंधेरी विधानसभेमध्ये MIDC या विभागात काकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी विद्येवरती अफाट अशी श्रद्धा होती आणि तेच बाबासाहेबांचं या ठिकाणी ज्यांनी संविधान देशाला दिलं त्या संविधानाचं नाव घेऊन या ठिकाणी अंधेरी नगरीमध्ये फार मोठं ग्रंथालय निर्मिती करण्याचा आज संकल्प केला आणि त्याचा भूमिपूजन समारंभ आज काकांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामध्ये शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, भाजपाचे सगळे पदाधिकारी, RPIचे सगळे पदाधिकारी आणि मित्र पक्षांचे सगळेच आपले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला असं वाटतं की अंधेरी विभागातला या ठिकाणी या MIDC मध्ये भंगारवाडी आहे, अर्थात तिला भंगारवाडी म्हटलं जातं, भंगार विकलं जातं म्हणून, परंतु ते सगळे करोडपती आहेत
अशा एका भंगारवाडीतल्या माणसाला सुद्धा विज्ञानाची कास धरण्यासाठी आणि ते सर्व विद्वान होतील असा संकल्प घेऊन या भंगारवाडीच्या परिसरात MIDC मध्ये हा एक अभिनव असा संकल्प काकांनी केला. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून त्यांनी जो संकल्प घेऊन 6 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी हे भव्य दिव्य असं ग्रंथालय उभं करून त्याचा उद्घाटन समारंभ सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत होतो आहे. मी काकांना मनपूर्वक अंधेरीतल्या तमाम जनतेच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं काकांना मनपूर्वक धन्यवाद देतो की इथल्या वंचित घटकातील विद्यार्थ्याला आपल्या घरात जागा अभ्यासिकेसाठी नसेल तर तो हक्काने इथं येईल आणि आपला अभ्यास करून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे घराघरामध्ये आपला पदवीधर झाला पाहिजे आणि मग तो संघर्षाला उभा राहील, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी उभा राहील. अशा प्रकारचा संकल्प आहे. ज्या पद्धतीने ग्रंथालय झालं पाहिजे, या ठिकाणी कशी पुस्तकं असतील आणि मुलांना कसं ज्ञान या ठिकाणी मिळणार आहे? आता आधीच सांगितलं की बाबासाहेबांची सुरुवातापासून शेवटपर्यंत जेवढा इतिहास आहे, प्रत्येक पुस्तक, संविधान सगळेच इथे ह्या ग्रंथालयामध्ये राहतील. जे जे करावं लागेल ग्रंथालयासाठी ते पूर्ण करू. जवळजवळ 3-4 कोटीचा निधी हा ग्रंथालयात आम्ही देणार आहेत. आणि ऐतिहासिक ग्रंथालय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्हाला 6 महिन्याच्या आत इथे तयार दिसेल आणि 6 महिन्याच्या आत आमचे नेते रामदास आठवले साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. साहेब 135वी आंबेडकर जयंती आपण साजरी करत आहोत. आमदार म्हणून आपण लोकांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्या? सगळ्यांना जय भीम.